तर आज आम्ही आलो आहे गावी आणि सगळ्यांना माहिती आहे माझ्या घराचं काम चालू आहे आणि मी आणि हे आलेत. तर आत्ता आलो आहे आम्ही आळेफाट्यामध्ये आणि घराची जी मेन चौकट असते ना, तर त्याच्यासाठी हे घराचं असं त्याला काय चौकटच म्हणतात ना, चौकट आणि डोर घेण्यासाठी. तर आमचं असं चाललं आहे की मार्बलमध्ये बांधायचं आहे, म्हणजे मार्बलमध्येच डोर करा. आणि जे आहेत ना जे कॉन्ट्रॅक्टर ते बोलत आहेत की ह्या अशा चौकटीमध्ये घ्या, म्हणजे चौकट घेऊन या. आणि आमचं असं आहे की मार्बलमध्येच बांधून द्या, कारण की आम्ही जवळजवळ 1 2 3 डोर काढणार आहे. तर तिन्ही डोअरसाठी एवढं हे नाही करू शकत, म्हणजे काय चौकट नाही घेऊ शकत. मी घेऊ शकत म्हणजे यूज नाही आहे तेवढं, मग उगीच वेस्ट कशाला करायचं. तर असं की ठीक आहे एकायला घेऊ शकतो, जे की सुरुवातीचा जो मेन डोअर असतो तर तिथे ही जी चौकट आहे ती घ्यावी असं चाललं आहे. पण तरी पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कुठली घेऊ, म्हणजे मार्बलमध्ये बांधकाम करू, म्हणजे डायरेक्ट जो चौकट असते ती मार्बलचीच करून घेऊ की अशी लाकडामध्ये घेऊ. तर त्यामध्ये पण खूप जास्त व्हरायटीज आहेत. पण आमचं सगळ्यांचं म्हणजे माझं, दीदीचं, कुणालचं, आमचं सगळ्यांचं असं मत आहे की मार्बलमध्येच करावं. तर आता मी बघू आपल्या ह्याच्यामध्ये बसलं तर मग घेणार आहे. काय झालं, आणि आपण जवळजवळ 3.5 फूट असा आणि 7 फूट असा उंचीला असा स्पेस सोडलेला आहे दरवाजासाठी. तर त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज होतो आहे, कारण आपल्या त्या स्पेसमध्ये तेवढी फ्रेम बसायला पण पाहिजे, ह्यांच्याकडे पाहिजे, नाही तर मग आपल्याला परत बनवून घ्यायला लागेल आणि त्याच्यासाठी थांबावं लागेल. आणि आम्ही आता आलेलो आहे आळेफाट्यामध्ये. तर मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा कुठली चौकट आम्ही बसू, मार्बलचीच बसू डायरेक्ट की आपली लाकडाची घेऊन चौकट बसू. तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला थोडीशी हेल्प होईल की कुठली युजेबल किंवा जास्त काळ टिकणारी आहे. तसं तर आमचा वापर तुम्हाला पण माहिती आहे, आम्ही जास्त राहणार नाही आहे, वर्षातून एखाद्या वेळेस येऊ, 1-2 वेळेस, 6 महिन्यातून एकदा म्हटलं तरी चालेल. तर तेवढंच आमचा वापर असणार आहे, बाकी जास्त वापर नाही आहे. म्हणून आमचा असा विचार चालला आहे की उगीच वेस्टेज नको, तर आम्ही पण तिघीजणी मिळून बांधतो आहे, त्याच्यामुळे असं वायफट खर्च करायला बरं नाही वाटत. तर मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणती चौकट आम्ही बसवू. बाय बाय.